न्यायव्यवस्थेचा कोर्टाचा अवमान झाला तर कारवाई होते, मात्र तरी सुद्धा न्यायव्यवस्था असेल, न्यायमूर्ती असतील, त्यांनी दिलेले निकाल असतील, कोर्ट असेल, यावर टीका टिप्पण्या ह्या सुरूच असतात। ज्यातला हल्ली होणारा सगळ्यात महत्त्वाचा आरोप किंवा गंभीर आरोप आहे तो म्हणजे की न्यायव्यवस्था ही आता कम्प्लिटली कॉम्प्रोमाइज्ड आहे, म्हणजे ते तडजोड करतात किंवा ते दबावाखाली काम करतात हे आरोप होत असतात। ठराविक केसेसचे ठरवून दिल्यासारखे निकाल लागतात तर ठराविक केसेस या वर्षानुवर्ष अडगळीतच पडलेल्या असतात असे आरोप होतात। या सगळ्या आरोपांच्या दरम्यानच काही महिन्यांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरात नोटांची भरमसाठ बंडल्स सापडली आणि मग न्यायव्यवस्था आणि त्यातील भ्रष्टाचार यावर पुन्हा एकदा संशय उपस्थित होऊ लागला किंवा यावर पुन्हा एकदा बोलायला सुरुवात झाली। लक्ष लागून राहिलेलं होतं की मग ज्या न्यायमूर्ती वर्मांच्या घरी नोटांची बंडल सापडली त्यांच्यावर नेमकी कारवाई ही काय होणार। एखाद्या प्रकरणात अधिकाऱ्यांना जसं तडकाफडकी बदललं जातं, काढून टाकलं जातं, निलंबित केलं जातं, तशी सहजासहजी सोपी प्रक्रिया ही न्यायमूर्तींबाबत नसते। मग न्यायमूर्तींना जर काढायचं असेल तर त्यासाठी महाभियोग आणावा लागतो। एखाद्या न्यायमूर्तीला हटवण्यासाठीची ही प्रक्रिया नेमकी काय असते, हा महाभियोग म्हणजे नेमकं काय, आजच्या व्हिडिओमधून समजून घेऊया। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। 14 मार्च 2025 ला दिल्ली उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरात आग लागली। त्याच्यानंतर फायर ब्रिगेड अग्निशमन दलाला तिथे बोलवण्यात आलं आणि त्याच्यानंतर मात्र त्यांच्या घरात जी नोटांचे गठ्ठेच्या गठ्ठे होते त्या सगळ्या संदर्भातले व्हिडिओज हे व्हायरल झाले। प्रचंड त्याच्यावर राजकारण, राजकीय आरोप वगैरे झाले, पण त्यानंतर लगेचच 22 मार्चला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने, म्हणजे ज्याला आपण कॉलेजियम म्हणतो, त्यांनी एक समिती गठीत केली। पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती शील नागू, हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती GS संधवालिया, कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनु शिवरमण हे या समितीत 3 जण होते। 3 मेला समितीचा अहवाल तयार झाला आणि व्हायरल झालेल्या व्हिडिओजमध्ये तथ्य असून खरोखर वर्मांच्या घरी नोटांची बंडल ही सापडलेली असं त्यात सांगण्यात आलं। याच अहवालाच्या आधारे तत्कालीन सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी 9 मेला यशवंत वर्मा यांच्या विरोधात महाभियोग चालवावा अशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शिफारस केली। दरम्यानच्या काळामध्ये यशवंत वर्मा यांना राजीनामा सुद्धा द्यायला सांगण्यात आलेलं होतं। खरं तर असं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलेलं आहे की हा सगळा प्रकार घडलेला होता किंवा असं त्यांना सांगण्यात आलेलं होतं, पण वर्मांनी मात्र त्याला नकार दिला। परिणामी वर्मांची दिल्लीमधून अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये मधल्या काळामध्ये बदली करण्यात आली आणि त्यांनी तिकडे शपथ सुद्धा घेतलेली आहे, पण अजून तरी त्यांना कुठलंही काम हे असाइन करण्यात आलेलं नाहीये, देण्यात आलेलं नाहीये। आता समजून घेऊया की एखाद्या हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टातल्या न्यायमूर्तींना हटवायचं असेल तर त्यासाठी नेमकी प्रक्रिया काय असते। अर्थात या सगळ्या संदर्भातल्या तरतुदी आपल्या संविधानातच आहेत। संविधानातील आर्टिकल 124 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना तर आर्टिकल 218 मध्ये उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींना हटवण्यासाठीची प्रक्रिया आहे। स्टेप बाय स्टेप आपण ही प्रक्रिया समजून घेऊ। पहिला मुद्दा, न्यायमूर्तींना हटवायचं असेल तर महाभियोगाचा प्रस्ताव जो आहे तो लोकसभेत किमान 100 खासदारांकडनं किंवा राज्यसभेतील 50 खासदारांकडनं मांडावा लागतो, म्हणजे तेवढ्या खासदारांची त्याला अनुमती लागते। जेव्हा ते लोकसभा अध्यक्ष किंवा राज्यसभेत असेल तर राज्यसभेच्या सभापतींकडनं स्वीकारलं जातं तेव्हा 3 सदस्यीय समिती जी आहे ती तयार केली जाते आणि मग त्या संदर्भातला तपास सुद्धा सुरू होतो। जर समितीला संबंधित न्यायमूर्तींवर झालेल्या आरोपांमध्ये कुठलंही तथ्य आढळलं तर जिथून महाभियोगाचा प्रस्ताव हा मंजूर झालेला असतो त्या लोकसभा किंवा राज्यसभेकडे तो अहवाल पाठवला जातो। समितीने जो तपास केलेला असतो सगळा अहवाल पाठवला जातो। मग लोकसभा आणि राज्यसभा, आता इथे दोन्ही सभागृह येतात, दोन्ही सभागृहांमध्ये मतदान होतं। 50% वर आणि 2/3 मतदान जर न्यायमूर्तींना हटवण्याच्या बाजूने झालं तर महाभियोग प्रस्ताव हा मंजूर झाला असं म्हणता येतं। पण ह्याने सुद्धा लगेचच न्यायमूर्ती हे हटवले जात नाही, तर लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहातून महाभियोगाचा प्रस्ताव हा मंजूर झाला की मग तो राष्ट्रपतींकडे पाठवला जातो आणि राष्ट्रपती मग त्याच्यावर आपली शेवटची मोहर उमटवतात आणि आदेश काढतात की या संबंधित न्यायमूर्तीला हटवा। संविधानातील तरतुदींनुसार न्यायमूर्ती हे 2 आधारांवर हटवले जाऊ शकतात। एक असतं त्यांचं गैरवर्तन आणि दुसरं असू शकतं अकार्यक्षमता। म्हणजे गैरवर्तन, मग त्याच्या अर्थात ही सब्जेक्टिव्ह टर्म आहे, ते गैरवर्तन खरोखर आहे की नाही हे ती संबंधित समिती ठरवत असते आणि मग त्या समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने पुढच्या या सगळ्या मतदानाच्या गोष्टी घडतात। दुसरं असतं ते म्हणजे अकार्यक्षमता। आता एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्त्वाच्या पदावर बसवत असाल, न्यायमूर्ती असतील किंवा सरन्यायाधीश सुद्धा अगदी असतील, मुख्य न्यायमूर्ती असतील, तर त्या पदावर काम करण्यासाठी ती व्यक्ती तेवढी कार्यक्षम आहे का? ती जर तेवढी कार्यक्षम नसेल, त्याच्यामध्ये अगेन ही सुद्धा एक सब्जेक्टिव्ह टर्म आहे। कार्यक्षम असण्यासाठी तुम्ही मेंटली सुद्धा फिट असणं गरजेचं आहे, मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या सुद्धा फिट असणं गरजेचं आहे। सो हे सगळे सुद्धा जे निकष आहेत ते सुद्धा सगळे तपासले जातात आणि या 2 आधारांवर साधारणतः पाहिलं जातं की खरोखर ती न्यायमूर्ती त्या पदावर राहण्यासाठी पात्र आहे की नाही। अर्थात या आधी सुद्धा महाभियोगाचा प्रस्ताव हा
मांडण्यात आलेला आहे, पण तो आजवर एकदाही मंजूर झालेला नाहीये. म्हणजे ही सगळी जी प्रक्रिया आतापर्यंत मी तुम्हाला सांगितली त्या प्रक्रियेदरम्यान अनेक न्यायमूर्तींच्या विरोधातला महाभियोगाचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे, पण शेवटपर्यंत कोणी पोहोचलेलं नाहीये. म्हणजे ती प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाहीये. अर्थात याच्यामध्ये विलचा संबंध नाहीये, असं नाहीये की इच्छाशक्ती नसल्यामुळे ती पोहोचू शकलेली नाहीये. कदाचित समिती गठीत करण्यात आलेली असेल, त्या समितीमध्ये तथ्य आढळलेलं नसेल संबंधित न्यायमूर्तींवर झालेल्या आरोपांमध्ये, किंवा पुढे ज्यावेळेला लोकसभा आणि राज्यसभेमध्ये मतदान करायची वेळ येते त्यावेळेला तेवढं मतदान त्या बाजूने झालेलं नसेल. कदाचित सुरुवातीला काही सदस्यांनी प्रस्ताव मांडताना त्याला अनुमती दिलेली असू शकते, पण ज्यावेळेला मतदान होतं त्यावेळेला ती अनुमती नसेल, त्यावेळेला त्यांनी त्या बाजूने मतदान केलं नसेल तर सुद्धा तो अर्थात पारित होऊ शकत नाही, पास होऊ शकत नाही महाभियोगाचा प्रस्ताव. आणि त्याच्यामुळे सुद्धा आतापर्यंत भारतामध्ये एकदाही सर्वोच्च न्यायालयापैकी किंवा उच्च न्यायालयापैकी एकाही न्यायमूर्तींच्या विरोधात महाभियोगाचा प्रस्ताव जो आहे तो मंजूर झालेला नाहीये. याआधी पाहिलं तर 1993 पासून खरं तर त्याची सुरुवात झालेली आहे. काही न्यायमूर्तींच्या विरोधात हा महाभियोगाचा प्रस्ताव ठेवण्यात जरूर आलेला होता. 93 पासून त्याची सुरुवात आहे. अलीकडच्या काळात सुद्धा बोलायचं झालं तर अगदी 2015-18 मधली सुद्धा उदाहरणं आहेत. न्यायमूर्ती नागार्जुन असतील किंवा दीपक मिश्रा असतील किंवा अगदी JB पारदीवाला असतील यांच्या विरोधामध्ये सुद्धा महाभियोगाचा प्रस्ताव हा ठेवण्यात आलेला होता. पण यातल्या कुणाचीही महाभियोगाचा प्रस्ताव मंजूर झाला म्हणून अजूनही म्हणजे त्याचा परिणाम हा त्यांच्यावर झालेला नाहीये. आता पुन्हा एकदा हा प्रस्ताव न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधात चालवण्याचा विचार हा सुरू आहे. आणि आता तरी सध्या तरी पावसाळी अधिवेशन जे आहे संसदेचं त्यावेळेला ही सगळी प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते आणि ते तरी जुलैच्या 3ऱ्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे त्यावेळेला सुद्धा नेमकं काय घडतं, ही प्रक्रिया पुढपर्यंत कशी जाते याबद्दलचे सुद्धा रिपोर्ट्स किंवा त्यावेळेसचे अपडेट्स हे आम्ही तुमच्यापर्यंत ठेवत राहणार आहोत. पण एखाद्या न्यायमूर्तींना हटवण्यासाठीची प्रक्रिया ही इतर वेळेला आपण जसं पाहत असतो की एखादं प्रकरण तापतं आणि मग त्या संबंधित अधिकाऱ्याला एका ऑर्डरवरनं हटवलं जातं, बऱ्याचदा आपण हे पाहत असतो, किंवा सस्पेंड केलं जातं, सक्तीच्या रजेवर पाठवलं जातं. तशी प्रक्रिया ही न्यायमूर्तींच्या बाबतीत नसते, कारण बऱ्याचदा रिव्हेंज बदला घेण्याच्या भावनेने सुद्धा ह्या प्रक्रिया राबवल्या जाऊ शकतात. कारण न्यायमूर्ती हा अत्यंत संवेदनशील किंवा राजकीय मुद्दे असतील किंवा गंभीर मुद्दे असतील या संदर्भातले न्याय निवाडे करत असतात आणि म्हणून त्यांना हे एक वेगळं प्रोटेक्शन जे आहे, संरक्षण जे आहे ते आपल्या संविधानातनं मिळालेलं आहे आणि म्हणून त्यांना हटवण्यासंदर्भातली प्रक्रिया ही सुद्धा एवढी मोठी असते, हे सुद्धा याच्यामध्ये लक्षात घ्यावं. तुम्हाला ही माहिती कशी वाटली, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.